चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता तिसरी MTSच्या जेंडर या टॉपिककडे वळत आहोत. जेंडर म्हणजे लिंग. विद्यार्थी मित्रांनो, याआधी पण आपण हे टॉपिक घेतलेले आहेत, पण ते इयत्ता तिसरी MTSचे नव्हते, तर आपण MTSच्या पुस्तकातले आता ते घेत आहोत. प्रत्यक्ष MTSच्या पुस्तकात आपल्याला जो अभ्यास दिलेला आहे तो आपण या व्हिडिओजद्वारे घेत आहोत. बघा, जेंडर मस्क्युलाईन आणि फेमिनाईन. मस्क्युलाईन म्हणजे पुल्लिंग आणि फेमिनाईन म्हणजे स्त्रीलिंग. तर बघा, पहिला भाग, बाय यूजिंग अ डिफरंट वर्ड. बॉय, गर्ल, बॅचलर, स्पिन्स्टर, हॉर्स, मेयर, नेफ्यू, नीस, मिस्टर, मिसेस. डाव्या हाताला जे दिलेले आहेत ते मस्क्युलाईन जेंडर आहे आणि उजव्या हाताला फेमिनाईन जेंडर. बॉय म्हणजे मुलगा, तर गर्ल मुलगी. बॅचलर म्हणजे अविवाहित मुलगा. स्पिन्स्टर म्हणजे अविवाहित मुलगी. हॉर्स, मेयर घोडा, घोडी. नेफ्यू, नीस भाचा, भाची, पुतण्या, पुतणी. मिस्टर अँड मिसेस श्रीमान, श्रीमती. बघा पुढलं, ब्रदर, सिस्टर, कॉक, हेन, किंग, क्वीन. गेंदा, गूज, सर, मॅडम. ब्राइडग्रूम, ब्राइड, ड्रोन, बी. मॅन, वुमन, हजबंड, वाईफ, अंकल, आंट. ड्रोन म्हणजे माशीचा नर, मेल व्हर्जन जे असतं ना माशीचं, त्याला ड्रोन हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं फॉक्स, विक्झेन, कोल्हा, कोल्हीण. जेंटलमॅन, लेडी आणि पापा, मम्मी. आता बघा पुढे, बाय चेंजिंग सफिक्स चेंज करून आपल्याला कशा पद्धतीने हे पुढचे वर्ड्स होतात ते बघा. पिकॉक, पिहेन. बघा, पी सारखंच आहे. सफिक्स म्हणजे पुढलं चेंज झालं नाव, कॉक, आणि इकडे हेन. पिकॉक, हेन, मोर, लांडोर. वॉशरमॅन, वॉशवुमन. बघा, लँडलॉर्ड, लँडलेडी. मॅन सर्वंट, मेड सर्वंट. मिल्कमॅन, मिल्क मेड. आणि आता बघा, बाय ॲडिंग एस टू द मस्क्युलाईन विदाउट एनी चेंज इन द फॉर्म. आता मस्क्युलाईन जेंडरच्या पुढे फक्त एस लावलं की आपलं पुढलं रूप बदलेल. काउंट, काउंटेस, प्रिस्टेस. टायगर, टायग्रेस. ॲक्टर, ॲक्ट्रेस. एम्पेरर, एम्प्रेस. प्रिन्स, प्रिन्सेस. लॉयन, लॉयनेस. कंडक्टर, कंडक्ट्रेस. डायरेक्टर, डायरेक्ट्रेस. पोर्टर, पोर्ट्रेस. पोएट, पोएटेस. होस्ट, होस्टेस. सॉन्गस्टर, सॉन्गस्ट्रेस. हंटर, हंट्रेस. आणि इन्स्ट्रक्टेस. आता बघा एक्सेप्शनल काय आहेत. विडोवर, विडोवर म्हणजे काय मुलांना, विधूर, ज्याची बायको मेली आहे असा पुरुष. आणि विधवा, जिचा नवरा मेला आहे अशी स्त्री. हिरो, हिरोईन. फॉक्स, विक्झेन. ॲडमिनिस्ट्रेटर, ॲडमिनिस्ट्रेट्रिक्स. ब्राइडग्रूम, ब्राइडग्रूम म्हणजे नवरदेव आणि ब्राईड म्हणजे नवरी. तर या ठिकाणी अजून एक आपण ॲड करूया. बघा इथे मी लिहिला, डॉग अँड बिच. डॉग म्हणजे कुत्रा आणि बिच म्हणजे कुत्री. BITCH बीच. अजून एक बीच लिहिते मी, त्याचा अर्थ पण सांगते. बघा, BEACH. या बीचचा अर्थ होतो समुद्रकिनारा आणि BITCH बीच याचा अर्थ होतो कुत्री. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, समजत असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.